नमस्कार शेतकरी मित्रांनो. हा जो काही आपला कांदा पिकाचा जो काही प्लॉट आहे मित्रांनो, लागवडीचा हा आपला पहिला प्लॉट होता आणि आज रोजी आपण याला तिसरं पाणी देखील इथं चालू केलेलं आहे मित्रांनो. आता मित्रांनो, पाणी आज आपला हा जो काही प्लॉट आहे हा 45 दिवस पूर्ण झालेले आहे मित्रांनो. आपण दुसऱ्या पाण्याच्या अवस्थेमध्ये याला देखील आपण जे काही तणनाशकाची फवारणी केली मित्रांनो. तणनाशकाची फवारणी करत असताना आपण याच्यामध्ये जे काही आपलं अदामा कंपनीचे एजिल आणि गॅलिगन हे दोन मोलिक्युल आपण एकत्रितपणे जे काहीची फवारणी घेतली होती मित्रांनो. एकदम चांगल्या पद्धतीचे जे काय आपलं तणनाशकवरती तणजे इथं कंट्रोल झालेलं आहे मित्रांनो. त्याचबरोबर 45 दिवस असताना आपण याच्यामध्ये जी काय आपली तिसरी फवारणी आपण याच्यामध्ये आज घेणार आहे मित्रांनो. आता 45 दिवस असताना आपण याच्यामध्ये तिसरी फवारणी का बरं घेतली मित्रांनो, जे काही मग आपण तणनाशकाची फवारणी केली होती मित्रांनो, त्यामध्ये जे काय आपल्या पाथीवरती खूप जास्त प्रमाणात जो काही ताण हा आपल्या पाथीवरती बसला होता मित्रांनो. त्याचबरोबर जे काही ढगाळ वातावरण असल्यामुळं जे काय आपला कांदा जो आहे त्या पिळा वगैरे आपल्याला जास्त प्रमाणात दिसत होता आणि त्याचबरोबर जे काही करप्याची समस्या खूप जास्त प्रमाणात दिसत होती मित्रांनो. मग अशा अवस्थेमध्ये नेमकं आपण तिसरी फवारणी कोणती केली पाहिजे ते आपण आज ह्या व्हिडिओच्या संदर्भातून सांगणार आहे मित्रांनो. फवारणी करत असताना आपल्याला 3 मोलिक्युल त्याच्यामध्ये एकत्रितपणे वापर करायचा आहे मित्रांनो आणि त्याचबरोबर आपल्या याच्यामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्याचा देखील वापर करायचा आहे मित्रांनो. आता फवारणी करत असताना जे काय आपण कीटकनाशक घेतलेले मित्रांनो, त्यामध्ये आपल्याला जे काही मार्शल FPC कंपनी भेटतं मित्रांनो, त्यामध्ये आपल्याला जे काही कार्बोसल्फन 25% मध्ये जे काही हा मोलिक्युल आपल्याला पाहायला भेटतो तो देखील आपल्याला इथं 20 लिटर पंपासाठी 30 ml घेणे मित्रांनो. आणि त्याचबरोबर जे काही दुसरं बुरशीनाशक मित्रांनो जे आपल्या करप्यासाठी आपण घेणार आहे त्यामध्ये आपल्याला जे काय अदामा कंपनीचं कस्टोडिया घ्यायचं मित्रांनो. त्यामध्ये आपल्याला ॲजस्ट्रोबिन आणि त्याचबरोबर टिबुकॉनझोल असं 2 मोलिक्युल असणारा हा घटक आहे मित्रांनो. आपल्याला हा देखील इथं 20 लिटरच्या पंपासाठी 25 ml असं घ्यायचं मित्रांनो. आणि त्याचबरोबर जे काही वेल ॲग्रो कंपनीचं आपल्याला जे काही मेगाफॉल आहे ते देखील आपल्याला इथं टॉनिक म्हणून वापर करायचं मित्रांनो 20 लिटरच्या पंपासाठी 50 ml. आणि त्याचबरोबर यामध्ये जे काय आपलं चौथं मोलिक्युल घ्यायचं मित्रांनो ते म्हणजे आपलं सूक्ष्म अन्नद्रव्य मित्रांनो. आता हे आपण काय घेतलेलं आहे मित्रांनो, जे काही पानावरती जी ग्रीनरी ती टिकून राहण्यासाठी आणि त्याचबरोबर जे काही हिरवापणा किंवा आपलं जे काही कांडी आहे ते जाड होण्यासाठी हे देखील एकदम चांगल्या पद्धतीचं काम करतं मित्रांनो. आता मायक्रोटन घेत असताना तुम्हाला याच्यामध्ये प्रति 20 लिटरच्या पंपासाठी 30 ग्राम आपल्याला हा देखील असं एक 4 इंच कॉम्बिनेशन करून मित्रांनो जे काही आपल्या कांद्या पिकावरती चांगल्या पद्धतीत दाट फवारणं घ्यायचं मित्रांनो, जेणेकरून आपल्या कांद्या पिकामध्ये जे काही करपा त्याचबरोबर थ्रिप्स जे काही मावा आहे त्याचं एकदम चांगल्या पद्धतीचा जे काही आपलं कंट्रोल आहे इथं पाहायला भेटेल मित्रांनो. त्याचबरोबर एकदम अधिक आपला फुटवा आणि त्याचबरोबर जे काही हिरवापणा आपल्या पिकामध्ये ते देखील एकदम इथं चांगल्या पद्धतीचं पाहायला भेटेल मित्रांनो. धन्यवाद.